विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. FY BCS म्हणजे कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड डिस्क्रीट मॅथमॅटिक्समध्ये चॅप्टर 1 लॉजिक यावर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात ते बघा. एक्झाम्पल नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट व्हॅलिड आर्ग्युमेंट. तुम्हाला हे 4 ऑप्शन जे दिलेत, ए पी कॉमा P implies Q, कन्क्लूजन Q, हे पहिलं आर्ग्युमेंट आहे. बी, इफ यू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट देन यू विल गेट रिच. इफ यू गेट रिच देन यू विल बी हॅपी. देअरफॉर इफ यू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट देन यू विल बी हॅपी. सी काय सांगतोय, if taxes are lowered then income rises. Income rises, therefore taxes are lowered. आणि ऑप्शन डी आहे बघा, P or Q comma negation of Q, therefore P. We have to find invalid argument out of A, B, C, D, checking one by one. मग आपण पहिल्यांदा ए हा ऑप्शन कन्सिडर करू, ज्यामध्ये आम्हाला सांगितलेले पी कॉमा पी इम्प्लाइज क्यू आणि दिले त्याच्यामध्ये देअरफॉर क्यू. तर लक्षात ठेवा, पी कॉमा पी इम्प्लाइज क्यू, पी आणि हा पी आपण कट करतो, कॅन्सल करतो आणि उरतं फक्त क्यू. या रूलला आपण डिटॅचमेंटचा रूल म्हणतो. हा जो उरला क्यू तेच कन्क्लुजन होतं. तुम्हाला कन्क्लुजन क्यू तोच दिलेला आहे, हा कन्क्लुजन क्यू आहे. म्हणजे फायनल उत्तर क्यू आलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे, आणि तुमचं फायनल उत्तर क्यूच येत आहे. याचा अर्थ आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे. आम्हाला तर इनव्हॅलिड आर्ग्युमेंट शोधायची, म्हणजे ए जे ऑप्शन आहे ते इनव्हॅलिड नाही. नाव स्टुडंट्स, आता आपण बी या ऑप्शनला कन्सिडर करू. मित्रांनो, आम्हाला पहिल्यांदा ह्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून घ्यावं लागेल, आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी या प्रत्येक स्टेटमेंटला आम्हाला एक एक अक्षर मानावं लागेल. फॉर एक्झाम्पल बघ बरं का, पहिलं इफ यू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट, हे स्टेटमेंट पी होणार. पी काय लिहिलं, यू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट, हा झाला पी. मग त्यानंतर आले यू विल गेट रिच, हे यू विल गेट रिच ला आपण दुसरं अक्षर मानूया, आणि त्याला आपण अक्षर मानलं क्यू. यू विल गेट रिच. मग इफ यू गेट रिच यासाठी अक्षर आहे, देन यू विल बी हॅपी. मग यू विल बी हॅपी साठी आपण नेक्स्ट अक्षर मानणार आर. सो आर यू विल बी हॅपी. अशा रीतीनं आता आम्हाला याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. मग इफ यू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट, हे इफ आणि देन आहे, म्हणजे याचा अर्थ पी आणि क्यूमध्ये इम्प्लिकेशन आहे. हे बघ, पी इम्प्लिकेशन क्यू. मग नेक्स्ट सेंटेन्स काय बघ, इफ यू गेट रिच देन यू विल बी हॅपी. हे इफ यू गेट रिच म्हणजे क्यू आणि यू विल बी हॅपी म्हणजे आर. इफ आणि देन आहे म्हणजे परत इम्प्लिकेशन आहे क्यू आणि आरमध्ये. हे बघ, या इथं लिहिलं मी क्यू इम्प्लाइज आर. आणि आता पुढं काय, देअरफॉर इफ यू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट म्हणजे पी, देन यू विल बी हॅपी म्हणजे आर. सो इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन, म्हणजे पी आणि आरमध्ये इम्प्लिकेशन, त्याला म्हणायचं देअरफॉर. हे बघ, देअरफॉर पी इम्प्लाइज आर. तर हे झाले सिम्बॉलिक फॉर्म. आता आम्हाला हे सॉल्व करून एवढंच परत फायनल उत्तर येतं का नाही हे बघायचं आहे. पी इम्प्लाइज आर येतं की नाही बघायचं. तर बघ, तुला दिलं पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज आर, हे दोन्ही तुला दिलेले आहेत. मग तुला एक रूल माहीत पाहिजे,
दॅट इज कॉल्ड हायपोथेटिकल सायलोजिझम. हा रूल असं सांगतो की दोन इम्प्लिकेशन जर असतील शेजारी, तर त्यात पहिल्यातला सेकंड आणि दुसऱ्यातला फर्स्ट हे जे आहेत हे सिमिलर असतील तर कट करा, म्हणजे पहिल्यातला पहिला आणि दुसऱ्यातला दुसरा मिळून तुम्हाला एक इम्प्लिकेशन बनवता येईल. म्हणजे पी इम्प्लाइज आर बनणार, जे की ऑलरेडी तुला देअर फोर म्हणून दिलं होतं. म्हणजे याला आपण सॉल्व केलं तर पी इम्प्लाइज आर आलं. याचा अर्थ हे कन्क्लुजन आहे, जे तुम्हाला सांगितलं होतं तेच हे. म्हणून आर्ग्युमेंट इज व्हॅलिड असं आपण म्हणणार. आता ऑप्शन डी बघूया आपण. सी बाजूला राहू दे, ऑप्शन डी बघूया आपण. ह्या डी मध्ये तुला असं सांगितलंय की पी ऑर क्यू आणि सांगितलंय निगेशन ऑफ क्यू, देअरफॉर पी हे तुला दिलंय. आता याला सॉल्व करून देअरफॉर पी येतं का, म्हणजे फायनल उत्तर पी येतं का हे तुला बघायचं आहे. आलं तर हे आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे. ठीक आहे. पी ऑर क्यू ह्यालाच आपण कसं लिहितो माहिती आहे का, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. मग आता बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू ह्याला तू कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं. म्हणजे काय करायचं, हा क्यू इकडे आणून निगेटिव्ह, तर हा पी इकडे आणून निगेटिव्ह. मग निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी असं तू लिहायचं. म्हणजेच निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी असं ते वाक्य बनतं. आणि तुझ्याकडं ऑलरेडी निगेशन ऑफ क्यू आहे, तो इथं तू लिहिलास. आता हे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी असं बनलं. तुला माहिती हे दोन्ही जर सिमिलर असतील तर आपण ते कट करतो. निगेशन ऑफ क्यू कट करतो, म्हणजे शिल्लक राहिलं फक्त पी. आणि या कट करण्याच्या रूलला आपण डिटॅचमेंट असं म्हणतो बघ. म्हणजे निगेशन ऑफ क्यू कट केला तर फक्त उरतो पी, म्हणजे देअरफॉर पी हे तर आपलं कन्क्लुजन आहे. म्हणजेच हे सिद्ध झालं की आर्ग्युमेंट इज व्हॅलिड. आतापर्यंत आपण काय पाहिलं की ए, बी आणि डी ह्या तीनही आर्ग्युमेंट व्हॅलिड आपण सिद्ध केल्या. राहिलं सी, ते एकदा बघून घे ते व्हॅलिड आहे की नाही. नाव कन्सिडर सी. काय दिले तुला, इफ टॅक्सेस आर लोवर्ड, म्हणजे तू याला पी मानायचं. देन इन्कम रायजेस, याला तू क्यू मानायचं. याला पी याला क्यू मानल्यावर पुढं काय दिलं तुला, इन्कम रायजेस हे तर मानलंच आपण याला क्यू. आणि टॅक्सेस आर लोवर्ड हे सुद्धा नवीन सेंटेन्स नाही, याला आपण पी मानलंय. म्हणजे याचा अर्थ दोन स्टेटमेंट आपण मानले, एक पी टॅक्सेस आर लोवर्ड, एक क्यू इन्कम रायजेस. आता यावरून आम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. इफ टॅक्सेस आर लोवर्ड देन इन्कम रायजेस. इफ आणि देन आहे म्हणजे इम्प्लिकेशन आहे ते पी आणि क्यू मध्ये, म्हणून मी इथं लिहिलं पी इम्प्लाइज क्यू. पुढं काय सांगितलंय तुला, इन्कम रायजेस हे सेपरेट दिलंय, म्हणून हे इन्कम रायजेसला आपण क्यू मानलं, म्हणून इथं लिहिलं मी कॉमा देऊन क्यू. आता पुढं देअरफॉर काय म्हणलंय, टॅक्सेस आर लोवर्ड म्हणजे पी, म्हणून तू लिहायचं देअरफॉर पी. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. याला सोडवल्यावर उत्तर पी येतं का हे आपल्याला बघायचं. पी इम्प्लिकेशन क्यू आपण कसं लिहिणार, याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करू. म्हणजे हा क्यू या बाजूला घेऊ, हा पी या बाजूला घेऊ, दोन्ही निगेटिव्ह लिहायचे. त्याला आपण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणत असतो, हे लक्षात ठेव. सो निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह झालं या पी इम्प्लिकेशन क्यूचं. मग तुला जे दिलंय हा क्यू इथं लिहिला आणि हे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी लिहिलं, पण हे कुठं कट होतात, हा निगेशन असल्याशिवाय याच्याशी कट होणार नाही. म्हणजे हे जर कट होत नाहीत तर याचा अर्थ आमचा डिटॅचमेंटचा रूल याला लागू होत नाही. म्हणजेच देअरफॉर पी हे सिद्ध होत नाही. जर हे कट झालं असतं तर इथं देअरफॉर पी उरलं असतं, पण हे कट होत नाहीत आणि देअरफॉर पी असं आम्हाला म्हणता येत नाही. याचा अर्थ हे इनव्हॅलिड आर्ग्युमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ जो आम्हाला
इनव्हॅलिड आर्ग्युमेंट शोधा असं म्हटलं होतं, तो आहे सी, इनव्हॅलिड आर्ग्युमेंट, म्हणजेच नॉट व्हॅलिड आर्ग्युमेंट. देअरफॉर ऑप्शन सी हे त्याचं उत्तर असणार. एक्झाम्पल 2 बघ. द निगेशन ऑफ फॉर ऑल एक्स पी एक्स इज. तुला याचं निगेशन शोधायचं आहे. हे 4 ऑप्शनमध्ये नेमकं याचं निगेशन कुठं आहे? तर तुला माहिती आहे, हे जे तू इथं लिहिणार फॉर ऑल एक्स पी एक्स, आता त्याचं निगेशन कसं करतात हे पण तुला माहिती आहे. याचं निगेशन करायचं, फॉर ऑलचं निगेशन असतं सम एक्स, हे लक्षात ठेव. फॉर ऑलचं निगेशन असतं सम एक्स. याचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ पी. याचा अर्थ ऑप्शन नंबर सी, सम एक्स निगेशन ऑफ पी एक्स, हे ऑप्शन सी त्याचं निगेशन झालं, म्हणजे उत्तर झालं. एक्झाम्पल 3 बघ. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट ऑल रोजेस इन द गार्डन आर आयदर रेड ऑर येलो. तुला या स्टेटमेंटचं निगेशन काढायचं आहे, आणि त्यासाठी तुला माहिती आहे की आम्हाला यांना पहिल्यांदा स्टेटमेंट मानावे लागतील. पी क्यू असे काहीतरी स्टेटमेंट आपण मानायचे. ज्या अर्थी इथं पी क्यू दिसतंय, म्हणजे आपण यांना पी आणि क्यू हे स्टेटमेंट मानायचं, हे पण थोडंसं लक्षात ठेव. आता बघ, तुला असं सांगितलंय की ऑल रोजेस इन द गार्डन आर आयदर रेड ऑर येलो. याचा अर्थ काय झालं? हे स्टेटमेंट पी, हे स्टेटमेंट क्यू, म्हणजे रोजेस आर रेड याला आपण पी स्टेटमेंट मानणार, रोजेस आर येलो याला आपण क्यू स्टेटमेंट मानणार. पहिली गोष्ट हे लक्षात आलं. आता याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तुला लिहायचं आहे. ऑल रोजेस इन द गार्डन आर आयदर रेड ऑर येलो. आता सिम्बॉलिक लिहिताना बघा, पहिल्यांदा इथं नीट बघ, ऑल हा शब्द आलाय. ऑलसाठी सिम्बॉल असतं बघ ऑल एक्स, म्हणजे ऑल रोजेस हे सिम्बॉलमध्ये झालं. आता पुढं काय म्हणतोय तो? आयदर रेड, रेडला तू पी एक्स मानलं, ऑर येलो, येलोला तू क्यू एक्स मानलं. रेड आणि येलोमध्ये ऑर शब्द तुला लिहायचा आहे, म्हणून कंसात तू लिहिशील पी एक्स ऑर क्यू एक्स. आता हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. तुला प्रश्न विचारताना निगेशन काढा म्हटलेलं आहे. निगेशन म्हणजे या स्टेटमेंटचं तुला निगेशन लिहायचं आहे, लक्षात ठेव. मग निगेशन हे बघे चिन्ह या स्टेटमेंटचं कसं होतं ते बघ. आता ऑल एक्सचं काय होतो आपण? सम एक्स. या चिन्हाच्या निगेशन हे चिन्ह आहे, लक्षात ठेव. मग ऑल एक्सचं निगेशन झालं हे. पुढं हे निगेशन याला दे, याला, म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, असं थोडक्यात निगेशन झालंय. सम एक्स निगेशन ऑफ पी एक्स ऑर निगेशन ऑफ क्यू एक्स, हे या स्टेटमेंटचं निगेशन झालं, आणि ते आहे बघ ऑप्शन ए, हे त्याचं एक्झाम्पल नंबर 4. द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज. तुला स्टेटमेंट असं दिलं, फॉर सम रियल नंबर्स एक्स अँड वाय एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 इज निगेटिव्ह. हे तुला स्टेटमेंट दिलेलं आहे, आणि तुला ह्या स्टेटमेंटला पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे, आणि मग त्याचं निगेशन लिहायचं आहे, हे लक्षात ठेव. म्हणजे यामध्ये तुला या स्टेटमेंटचं निगेशन शोधायचं आहे या 4 ऑप्शनपैकी. तर आता फॉर सम रियल नंबर्स एक्स अँड वाय, म्हणजे रियल नंबर 2 आहेत, एक्स आणि वाय. मग ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना तू असं लिहिशील, सम एक्स आणि सम वाय हे रियल नंबर. एक्स रियल नंबर आहे, वाय रियल नंबर आहे, मग दोन्हीही सम असं चिन्हांकित आलं पाहिजे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आलं पाहिजे. म्हणून सम एक्स सम वाय, आणि काय एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 निगेटिव्ह, म्हणजे लेस दॅन 0 असं तुला सांगितलं. निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0, चिन्हामध्ये तू देत निगेटिव्ह असं लिहित असतो, हे लक्षात ठेव. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. तर थोडक्यात
हे सिम्बॉलिक फॉर्म झालं दिलेल्या स्टेटमेंटचं. आता तुला याचं निगेशन लिहायचं आहे. हे संपूर्णचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ दिस. आता काय करशील तू, एकेकाचं निगेशन लिही ना. याचं निगेशन काय, ऑल एक्स. याचं निगेशन काय, ऑल वाय. आता याचं निगेशन तुला लिहायचं आहे. हे जरा थोडंसं नीट समजावून घे काय याचं निगेशन एक्झॅक्टली होणार. हे स्टेटमेंट असं आहे, x² - y⁴ इज निगेटिव्ह. हे जर निगेटिव्ह आहे म्हणजे याचं ऑपोजिट करताना याचा अर्थ काय होतो माहिती का, हे एक तर इक्वल टू 0 नाही आणि हे पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्हचा अर्थ असा होतो, एक तर तो 0 असेल नाहीतर पॉझिटिव्ह असेल. हे ऑपोजिट झालं. म्हणून याचं निगेशन लिहिताना आपण x² - y⁴ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असं लिहिणार. याचा शांत विचार कर. निगेटिव्ह म्हणजे ते एक तर 0 नाही आणि पॉझिटिव्ह पण नाही. मग याचं निगेशन जर लिहायचं निगेटिव्हचं तर तुम्हाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असं लिहावं लागतं. आणि म्हणून हे झालं बघ ऑप्शन ए त्याचं उत्तर. एक्झाम्पल 5. द निगेशन ऑफ फॉर ऑल x² ग्रेटर दॅन x इज. या स्टेटमेंटचं तुला निगेशन लिहायचं आहे. हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तुला दिलं. नीट बघ, याचं निगेशन म्हणजे फॉर ऑल x² ग्रेटर दॅन x. आता आपण याचं निगेशन म्हणजे एकेकाचं निगेशन करतो. हे निगेशन याचं, हे निगेशन याचं पण. मग फॉर ऑल xचं निगेशन होत असतं बघ सम x. आणि याचं निगेशन तुला करायचं आहे म्हणजे इथं म्हटलंय x² ग्रेटर दॅन x. x² हा x पेक्षा मोठा आहे म्हणजे याचं निगेशन करताना आपण असं म्हणू शकतो x² हा x पेक्षा लहान आहे किंवा x² इज इक्वल टू x आहे. म्हणून आपण याचं निगेशन लिहिताना x² लेस दॅन ऑर इक्वल टू x असं लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेव. आणि म्हणून याचं निगेशन झालं सम x, याचं निगेशन झालं x² लेस दॅन ऑर इक्वल टू x आणि ते आहे ऑप्शन बी. एक्झाम्पल 6. द निगेशन ऑफ सम x² इज इक्वल टू 2. याचं निगेशन तुला लिहायचं आहे. म्हणून निगेशन ऑफ दिस आर्ग्युमेंट. आता एकेकाचं निगेशन करतो आपण हे तुला माहिती आहे. म्हणजे निगेशन याचं करायचं पहिल्यांदा. सम एक्सचं निगेशन होतं फॉर ऑल एक्स, हे तुला माहिती आहे. याचं निगेशन करायचं आहे. आता याचं निगेशन म्हणजे काय, तो सांगतोय काय त्याच्या विरुद्ध तुला सांगायचं ना. तो म्हणतोय x² इज इक्वल टू 2. तू याचं निगेशनमध्ये सरळ म्हणायचं x² इज नॉट इक्वल टू 2. दुसरा काहीच पर्याय नाही त्याला. x² इज इक्वल टू 2 म्हणजेच x² नॉट इक्वल टू 2. अशा रीतीनं ह्या आर्ग्युमेंटचं निगेशन झालं फॉर ऑल x² नॉट इक्वल टू 2 आणि ते आहे ऑप्शन ए. एक्झाम्पल 7 मध्ये आम्हाला असं विचारलंय, फॉलोइंग स्टेटमेंट फॉर्म निगेशन ऑफ p अँड q ऑर p डबल इम्प्लिकेशन q इज. कॉन्ट्राडिक्शन आहे, टॉटॉलॉजी आहे, कंटिंजन्सी आहे की यापैकी काहीच नाही असं पण विचारलं जाऊ शकतो. आता याचं उत्तर अचानक काहीही पद्धतीने आम्हाला देता येणार नाही. त्याचा एक छोटासा आपण तक्ता, रफ का होत नाही पण तक्ता बनवून घ्यावा लागेल. p q हे दोनच स्टेटमेंट त्यामध्ये आहेत. म्हणून p आणि qचं पहिला कॉलम कर. तो कॉलम लिहिताना दोनच जर यामध्ये स्टेटमेंट आहे तर आपण 4 व्हॅल्यूज घ्यायच्या, हे तुला माहिती आहे. म्हणजे p मध्ये 4, q मध्ये 4. अशा रीतीनं 4 जर व्हॅल्यू घ्यायच्या तर p मध्ये पहिल्या 2 ट्रू, दुसऱ्या 2 फॉल्स. हा पण रूल तुला माहिती आहे. मग q मध्ये इथं जर 2 आहे तर एक म्हणजे 2t. मग आता तू एकच टी लिहायचा. मग 1t 1f, 1t 1f. त्यानंतर तुला p अँड q ची गरज आहे. मग p अँड q अँडचा रूल तुला माहिती आहे. बघ या इथं मी दिलेला आहे. हा रूल असतो दोन्हीही ट्रू तरच ट्रू. म्हणजे हे ट्रू आहेत तर इथं ट्रू लिहिशील, हे दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स, फॉल्स, फॉल्स लिहिशील. आता ह्याचं निगेशन करायचं आहे
जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये निगेशन ऑफ पी अँड क्यू असं पण आलेलं आहे. मग ह्या पी अँड क्यू आपण काढला, त्याचं निगेशन काढलं. हे टी, तू एफ लिहायचं. निगेशन कसं लिहायचं, उलट लिहायचं हे तुला माहिती. हा एफ एफ तर हा टी टी. मग त्यानंतर स्टेटमेंटमध्ये पी डबल इम्प्लिकेशन क्यू असं पण आलं आहे. हा पी आहे आणि हा क्यू आहे. ह्याचं डबल इम्प्लिकेशन जेव्हा आपण लिहितो तर डबल इम्प्लिकेशनचं रूल असं सांगतो, या दोन्हीही व्हॅल्यू समान असतील तरच टी लिहायचं. मग त्या भले का एफ असाना तरी टू टी लिहायचं, म्हणजे समान पाहिजे. पी आणि क्यू टी टी आहे तर टी लिही, एफ एफ आहे तरी टी लिही, अदरवाईज फॉल्स लिहायचं. म्हणून या दोन ठिकाणी समान नाही म्हणून मी फॉल्स लिहिलं. हे झालं पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आता तुला फायनली जो कॉलम तयार करायचा आहे तो असा आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी डबल इम्प्लिकेशन क्यू. म्हणजे या दोघांमध्ये तुला ऑर हे कनेक्टिव्ह वापरून कॉलममध्ये किमती भरायच्या. तर ऑरचा नियम या इथं मी दिला आहे. ऑरचा नियम असं सांगतो, दोन्हीही एफ तरच एफ, अदरवाईज ट्रू. मग या दोघांमध्ये ऑर जर तुला वापरायचा असेल तर दोन्ही एफ कुठे बघ, कुठंच नाही, म्हणून सगळे टी टी राहणार. आणि याचा अर्थ असा झाला, जो क्वेश्चन आम्हाला विचारला होता त्याचं आन्सर असं होईल की हे सगळेच ट्रू आहेत. याचा अर्थ टॉटोलॉजी आहे. ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी, देअरफॉर इट इज टॉटोलॉजी. आणि म्हणून ऑप्शन बी हे त्याचं आपण उत्तर लिहिलं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कसा असू शकतो आणि त्याला सॉल्व केल्याशिवाय तुम्ही ऑप्शन निवडू नका, हे पण तितकंच खरं आहे. आता एक्झाम्पल 8मध्ये बघ, द निगेशन ऑफ सम एक्स ऑल वाय एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय इज. ह्याचं निगेशन लिहिताना याचं निगेशन तू लिहिशील. सम एक्सचं निगेशन होतं ऑल एक्स, ऑल वायचं निगेशन होतं सम वाय, आणि हे लेस दॅन ऑर इक्वल टू वाय म्हणतं, म्हणजे एक्स हा वायपेक्षा लहान आणि वाय इतका आहे. मग याच्या अपोजिट होईल की हा एक्स वायपेक्षा मोठा आहे. एक्स इज ग्रेटर दॅन वाय, इक्वल टू आणि लेस दॅनच्या विरुद्ध येतं ग्रेटर दॅन. म्हणून ऑल एक्स सम वाय एक्स इज ग्रेटर दॅन वाय हे झालं त्याचं निगेशन, आणि ते आहे ऑप्शन डी. एक्झाम्पल 9, एव्हरी रॅशनल नंबर इज ए रियल नंबर कॅन बी रिटन ॲज. तर हे तुला या 4 ऑप्शनमध्ये दाखवले कशा प्रकारे लिहायचं. ह्यामध्ये रॅशनल नंबर आणि रियल नंबर अशा 2 स्टेटमेंटचा उल्लेख आलेला आहे. म्हणून आपण सर्वप्रथम क्यू एक्स म्हणजे एक्स इज रॅशनल नंबर असं म्हणूया, आणि आर एक्स म्हणजे एक्स इज रियल नंबर असं म्हणूया. आता एव्हरी, फॉर ऑल, फॉर एव्हरी यासाठी हे चिन्ह आपण वापरतो हे तुला माहिती आहे. त्याने म्हणलं एव्हरी रॅशनल नंबर इज ए रियल नंबर, म्हणजे जेव्हा एखादा रॅशनल नंबर असेल तर तो रियल नंबर असतो असं आम्हाला म्हणायचं. म्हणजे यामध्ये इफ आणि देन असं त्याचं, इफ ए रॅशनल नंबर देन दिस इज रियल नंबर. म्हणून इफ देन म्हणजे इम्प्लिकेशनचा वापर, म्हणून एव्हरी यासाठी या चिन्हाचा वापर, आणि रॅशनल नंबर इम्प्लाइज रियल नंबर. तर हे आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 10 बघ, सम कंटिन्युअस फंक्शन्स आर नॉट डिफरन्शिएबल. म्हणजे यामध्ये सम हा शब्द आलेला आहे. कंटिन्युअस फंक्शन आणि डिफरन्शिएबल असे 2 स्टेटमेंट तुला मानावे लागतील. म्हणून सर्वप्रथम तू काय करणार, एफ म्हणजे फंक्शन इज कंटिन्युअस, आणि डी म्हणजे एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन. तर एफ फॉर फंक्शन कंटिन्युअस, डी फॉर डिफरन्शिएबल फंक्शन अशी अक्षरं मानल्यानंतर हे झाले 2 स्टेटमेंट. आता बघा इथं शब्द वापरलेला आहे सम.
समसाठी हे चिन्ह असतं हे तुला माहिती आहे. आणि कंटिन्युअस फंक्शन ज्यासाठी तू एफ मानलं आर नॉट डिफरन्शिएबल. इथं नॉट शब्द आहे म्हणजे कंटिन्युअस आहे अँड म्हणायचं तुला नॉट डिफरन्शिएबल. म्हणून एफ एक्स फॉर कंटिन्युअस फंक्शन अँड नॉट डिफरन्शिएबल. हे झालं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आणि ते आहे बघ ऑप्शन सी म्हणजे हे. म्हणून उत्तर झालं सी. क्वेश्चन 11 बघ. एव्हरी स्टुडंट ॲट अवर कॉलेज आयदर कॅन स्पीक इंग्लिश और हिंदी. दिस कॅन बी रिटन ॲज. तर हे तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार यासाठी हे तुला 4 ऑप्शन दिलेत आणि ते नेमकं यातलं कोणतं बरोबर आहे हे तुला शोधायचं आहे. मग 2 प्रकारचे स्टुडंट, एक तर ते इंग्लिश बोलू शकतात किंवा हिंदी बोलू शकतात. म्हणून सर्वप्रथम तू यांना स्टेटमेंटला अक्षर मानशील. म्हणून मी काय लिहिलं माहिती का, ई म्हणजे फॉर इंग्लिश, ई ऑफ एक्स काय, एक्स इज ए स्टुडंट कॅन स्पीक इंग्लिश. एच फॉर हिंदी, एच एक्स काय, एक्स इज ए स्टुडंट कॅन स्पीक हिंदी. म्हणजे पहिल्यांदा इंग्लिश बोलणाऱ्याला ई ऑफ एक्स मानलं, हिंदी बोलणाऱ्याला एच ऑफ एक्स मी मानून घेतलं. म्हणजे हे 2 स्टेटमेंट मांडल्यानंतर आता राहिला प्रश्न तुला चेक काय करायचं की इथं लिहिलंय एव्हरी. एव्हरीसाठी काय सिम्बॉल आपण वापरतो हे तुला माहिती. एव्हरी फॉर ऑल साठी आपण हे सिम्बॉल वापरतो हे तुला माहिती आहे. आणि इथं ऑर हा शब्द आलाय परत, म्हणजे या 2 स्टेटमेंटच्या मध्ये ऑर हे कनेक्टिव्ह तू वापरायचं. झालं सिम्बॉलिक फॉर्म. आणि अशा रीतीनं फॉर ऑल एक्स, ई ऑफ एक्स और एच ऑफ एक्स अशा पद्धतीने ते स्टेटमेंट आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि हे आहे बघ ऑप्शन ए. दिस फॉर ऑल ई ऑफ एक्स और एच ऑफ एक्स.